जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. श्रवण निरूपणामध्ये श्रवणामुळं कुसंग तुटतो असं समर्थ आपल्याला सांगतायत. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम बोहटे, श्रवणे धोका आटे एकसरा. कुसंगती आयुष्यातनं निघून जाते, वासना निघून जाते आणि धोका नष्ट होतो असा ओवीचा सरळ सरळ अर्थ. पहा, आपली आवड ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची संगत आपण धरतो. ज्या पद्धतीची संगत आपण धरलेली आहे त्या पद्धतीचीच कर्मे आपल्या हातून घडतात आणि आपली कर्मे पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीची संगत धरायला भाग पाडतात. या सगळ्या चक्रामध्ये श्रवण बदल घडवतं. श्रवण कोणतं तर सद्गुरूंकडून होणारं अध्यात्मपर श्रवण, आत्मज्ञानपर होणारं श्रवण. पारमार्थिक श्रवणामध्ये आणि प्रापंचिक श्रवणामध्ये मूलभूत फरक हाच आहे. पारमार्थिक श्रवणात जे कानावरती येतं त्याचा संबंध इंद्रियांशी असत नाही. व्यावहारिक श्रवणाचा संबंध इंद्रियांशीच असतो. भगवंताबद्दल जेव्हा ऐकलं जातं तेव्हा भगवंतामध्ये आपले भाव समरसून जातात. पहा, आपण श्रीकृष्ण चरित्र ऐकतोय किंवा प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकतोय किंवा एखाद्या संतांची गोष्ट ऐकतोय. ती ऐकत असताना सुद्धा आपल्या भावना वेगळ्या दिशेला जातात. आपल्याला सुरुवातीला काही गोष्टी पटतील, काही गोष्टी पटणार नाहीत, पण जे पटत आहे ते जरी धरून ठेवलं तरी सुद्धा आतमध्ये भक्तीचा उदय होतो. हा झालेला बदल आपल्या कर्मांमध्येही बदल घडवून आणतो. पुष्कळांचा हा अनुभव आहे की शिव्या देणे, बाहेरचं काहीही खाणे पिणे असं आयुष्य होतं. टी व्हीवरती काहीही पाहत बसणे, रात्र रात्र जागणे, मोबाईलवरती काहीही पाहणे, कधी झोप आली तर आली, नाही आली तर नाही आली, कामाची वेळ झाल्यावर कसं तरी आवरून कामावर निघून जाणे, असं आयुष्य होतं. पण श्रवण म्हणजे संत संगतीमध्ये घडणारं श्रवण जीवनात आल्यानंतर यात बदल झाला. आता वेळेवर झोपलं जातं, किमान वेळेवर झोपलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार केला जातो. वेळेवर उठलं जातं, उठल्यानंतर सद्गुरूंची आठवण केली जाते. वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला जातो. किमान जेव्हा जेव्हा निरूपण श्रवण घडतं तेव्हा तरी असा विचार मनामध्ये येतो की नामाची बैठक वाढवली पाहिजे. आज आपण किती वेळ वाया घालवला, तो वेळ जर नामाला दिला असता किंवा अनुसंधानाला दिला असता तर आज पदरात शांती पडली असती. हा विचार कालांतरानं फक्त विचार राहत नाही, त्या दृष्टीनं खरोखरच पावलं पडली जातात. मग ट्रॅफिकमधून येताना जाताना नामस्मरणाचा अभ्यास केला जातो, प्रयत्न केला जातो. जेव्हा काही काम नाही आहे तेव्हा आपण 2 मिनटं शांत बसून नामचिंतन केलं जातं आणि अर्थातच याचा पुन्हा परिणाम आपल्या वृत्तींवरती होतो. आता गाडीच्या आडवं कुणी आलं तर खूप संताप येत नाही, थोडासा येईल पण खूप येत नाही. पहिल्यांदा जो पारा अगदी वर चढत होता तो आता थोडा कमी चढतो. नामाकडं थोडंसं लक्ष जातं, पुन्हा नामाचा अभ्यास घेतला जातो, पुन्हा काहीतरी श्रवण केलं जातं. पहा, गाडीतून येता जाता सुद्धा आपण निरूपण ऐकतो. कधी कधी काही वर्षांपूर्वी आपण काय ऐकत होतो? ज्या गोष्टीची आवड असते त्याच गोष्टीचं कर्म घडतं आणि त्याच संबंधीची संगत आयुष्यात यायला लागते. ज्या पद्धतीचे मित्र पूर्वी होते, ज्यातून कोणताही सत्संग घडत नव्हता, ते मित्र बाजूला पडतात आणि सत्संग जिथे घडेल अशा पद्धतीचे मित्र जवळ येतात, लोक जवळ येतात. मग श्री महाराजांच्या गोष्टी किंवा आपल्या सद्गुरूंच्या गोष्टी, त्यांच्याबद्दलचं बोलणं, त्यांच्याबद्दलचं ऐकणं, ते जे सांगत आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांनी विचार करणं, एकत्र बसून साधनेला बसणं, अशा गोष्टी घडायला लागतात. लक्षात घ्या, हे सगळं कुसंग सुटणंच आहे. याची सुरुवात श्रवणामुळं झालेली आहे. आता आपण अंतरातील अर्थ पाहूया. खरी कुसंगती आपल्या अहंभावाची आहे, अभिमानाची आहे. श्री महाराज म्हणतात, पहा, अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा,
मारावा तो समूळ नामाने. आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपल्या रज तम सत्व या प्रकृतींमुळं अभिमान आपण धरतो. पहा, रोज निरूपण आपण ऐकत असू तर रोज निरूपण ऐकतो बरं का मी, असा मी तिथे आलेला असतो. रोज ध्यानाला बसत असू तर आपण रोज ध्यानाला बसतो बरं का, ही जाणीव तिथे आलेली असते. सेवा करत असू तर मी सेवा करतोय किंवा माझ्याकडनं सेवा घडली अशी भावना तिथं आलेलीच असते. प्रत्येक गोष्टीत हा अभिमान आपल्याला येऊन चिकटलेला असतो. आपण म्हणतो माझ्या परीनं मी करत आहे, माझ्या परीनं साधना जमेल तेवढी करत आहे, माझ्या परीनं श्रवण जमेल तेवढं करत आहे, माझ्या परीनं माझं आयुष्य चाललेलं आहे, माझा प्रयत्न आहे की असं करायचं, माझा प्रयत्न आहे की तसं करायचं. अशा प्रकारे प्रत्येक बाबतीत मी माझं याचा पसारा आपण वाढवलेला असतो. हा अदृश्य पसारा आहे. अभिमान डोळ्याला दिसत नाही, परिणामांमधून दिसतो. अभिमान आपल्या वृत्तीतून प्रगट होतो. श्रवणामुळे ही कुसंगत निघून जाते. आपण आपल्याकडे साक्षीत्वानं कधी पाहिलेलं असत नाही. करणारा कोण आहे, जे घडत आहे ते काय आहे. कर्म आहे ठीक आहे, पण कुणीतरी करणारा असल्याशिवाय ते घडत नाही. आपण झोपलो होतो तेव्हा बुद्धीमधील सामर्थ्य कुठं गेलेलं, आपल्या अंगातील बळ कुठं गेलेलं. आत्ता आपण जागे आहोत तरीही ते बळ कुणामुळं आपण वापरू शकतो याकडे आपलं लक्ष असत नाही. पारमार्थिक श्रवण, लक्ष देऊन ऐका बरं का, जेव्हा पारमार्थिक श्रवण घडतं तेव्हा त्या सत्तेकडं आपलं लक्ष जायला लागतं. इकडच्या तिकडच्या गोष्टी, हलके फुलके विनोद या गोष्टी सोडून देऊया, या श्रवणामध्ये येत नाहीत. मनाचं आपल्या रंजन व्हावं म्हणून कधी कधी सद्गुरू एखादा हलका विनोद करतील, पण सद्गुरूंना जे मुख्यत्वानं सांगायचं असतं ते आत्मज्ञानाविषयी सांगायचं असतं, भक्तीविषयी, वैराग्याविषयी, विवेकाविषयी सांगायचं असतं, आपण कोण आहोत याविषयी सांगायचं असतं. हे जेव्हा आपण गांभीर्यानं ऐकायला लागतो तेव्हा आपल्यातील चैतन्य तत्वाकडं आपलं लक्ष जातं. असं लक्षात यायला लागतं की आपण निमित्त मात्र आहोत. एखादी कळसूत्री बाहुली असावी तसा आपला हा देह आहे, त्यातलं मन आहे, त्यातली बुद्धी आहे. दोऱ्या मात्र भगवंताच्या हातात आहेत. हे आपल्याला जे कळलं आहे ना, तेही बुद्धीतच कळलेलं असतं आणि विचारही मनातच असतात. पण या गोष्टीनं आपल्याबाबतच आपल्यामध्ये साक्षीत्व येतं आणि मग हळूहळू अभिमान दूर जायला लागतो. श्री महाराज सांगतात की भगवंताचं नाम हा अभिमान मारायला रामबाण उपाय आहे. पण ते नाम नेमकं कसं घ्यायचं? एकतानतेनं, एकाग्र होऊन, किंवा परमपूज्य बेलसरे महाराज म्हणतात तसं तैलधारावत कसं घ्यायचं हे सद्गुरूंकडून झालेल्या श्रवणामुळं समजतं. त्या श्रवणातून हे लक्षात येतं की आपल्या चुका काय आहेत, आपण कसं वर नाम घेतोय, कसं नामामध्ये मुरलं पाहिजे. अहो इतकंच काय, डोळे कसे बंद करायचे हे सुद्धा आपल्याला नीट माहीत असत नाही. सद्गुरू शिकवतात की कशा पद्धतीनं सहज नेत्र बंद झाले पाहिजेत, कशा पद्धतीनं सहजासन असतं, कशा पद्धतीनं एकाग्रतेनं आपल्या श्वासांकडे आपल्याला पाहता येतं, कशा पद्धतीनं नामात मुरावं. भगवंत कोण आहे? आपणच ते आहोत. त्या भगवंताचं दिलेलं हे नाम हे भगवत स्वरूपच आहे, ही खूण सद्गुरू सांगतात. म्हणजे राम नाम घेताना राम म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून आपलंच स्वरूप त्या नामामध्ये आहे आणि तेच आपण आहोत. या सोहम भावानं नाम घ्यायचं असतं, हेही सद्गुरूच शिकवतात. अशी एकतानता जेव्हा नामामध्ये घडायला लागते तेव्हा त्याचा परिणाम अभिमानावरती होतो. नाहीतर कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, जिव्हा फिरे मुखमाई, मन तो दाही दिस फिरे, हे तो सुमिरन नाही. कशी तरी हातात माळ फिरतीये, इकडे तिकडे आपण पाहतोय, लक्ष इकडे तिकडे भरकटतंय, दुसरीच बडबड तोंडानं चालू आहे. हे काही नामस्मरण नाही. जेव्हा ते मगाशी पाहिलं त्याप्रमाणे एकतानतेनं घेतलं जातं तेव्हा ते अभिमानावर परिणाम करतं, म्हणजेच आपल्या देहबुद्धीची गाठ सैल करतं. आपल्या मनाला, बुद्धीला, देहाच्या जाणीवेला बाजूला करून आपल्या सत्स्वरूपापर्यंत ते आपल्याला नेतं.
आपण म्हणून पूर्णत्वानं कुठेतरी अस्तित्वात आहोत. लक्ष देऊन ऐका बरं का. आपलं जे अस्तित्व आहे त्याच्या आड खरं म्हणजे काहीही येत नाही. देह येत नाही, देहाची परिस्थिती येत नाही आणि देहाची अवस्थाही येत नाही. जागृती असो, निद्रा असो, सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा असो, नाहीतर स्वप्न असो, या अवस्थांचा परिणाम आपल्या अस्तित्वावर होतच नाही. आपण जसे आहोत तसेच या सर्व अवस्थांमध्ये समत्वानं असतो. पण आपल्याला हे आज मितीला पटणार नाही. आपल्याला असं वाटेल, स्वप्नात कुठे मी जागा आहे तसा होतो. स्वप्नात तर मी स्वप्नात जे चाललेलं आहे ते भोगत होतो. जागेपणी मी ऑफिसचं काम करतोय आणि जेव्हा गाढ झोपलो होतो तेव्हा यातलं काहीच नव्हतं. पण हे आपलं असणं नसणं आपण देहाच्या दृष्टीनं पाहतो, तपासतो. देहापलीकडे आपलं अस्तित्व आहे जे समत्वानं राहिलेलं असतं. तिकडे आपल्याला नाम घेऊन जातं. आपलं असलेलं शुद्ध अस्तित्व, आपलं असलेलं केवळ असणेपण हे नामानं सापडतं, सद्गुरू कृपेनं सापडतं. आणि त्या ठिकाणी अभिमानाला जागा नाही, कारण आपलं अस्तित्व आपण राखलंय म्हणून राहिलेलं असत नाही. ते सहज आहे. ते कुठल्याही प्रकृतीच्या, कुठल्याही हस्तक्षेपाच्या पलीकडचं आहे. आपण आहोत यासाठी आपण काय केलं? काहीच नाही. आपण आहोतच असं अभिमानरहित आपलं अस्तित्व आहे. पण आपण आपला मीपणा आपल्या देहाला चिकटवल्यामुळं आपल्या आसरणेपणाला आपण अभिमानाचा लेप देतो. पहा मी कसा आहे. शिक्षण, पैसा, अनुभव, जात पात, कुळ, गोत्र वगैरे वगैरे अनंत गोष्टी जोडून ठेवतो आणि मग माझ्याकडनं हे घडलं अशा प्रकारे अभिमान स्वतःजवळ बाळगतो. पण हा मी मनानं बांधला गेलेला आहे. त्यामुळे ते मन जेव्हा नामामध्ये मुरून जातं तेव्हा अभिमानाला जागाच शिल्लक राहत नाही आणि मग खरी कुसंगती तुटून जाते. आता मग साधक आनंदात, समाधानात आणि मुख्यतः शांतीमध्ये राहायला शिकतो. इथे प्रत्येकाची परिस्थिती निरनिराळी आहे. कोणापाशी 4 घरं असतील तर कोणापाशी एकही घर नसेल, भाड्याच्या घरात तो राहत असेल. कोणापाशी 4-5 गाड्या असतील तर कोणापाशी एकही गाडी नसेल. पण शांती मात्र सगळ्यांना एकाच रूपात भेटू शकते जर गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपण राहत असू. ही शांती जेव्हा कुसंग तुटतो त्यावेळी प्राप्त होते. अन्यथा मग कुसंगामध्ये आपलं वागणं सुरूच होतं इतकी वर्ष. तसेच आपण राहिलो आणि साधनेचा भ्रम जवळ बाळगला तर अभिमान जात नाही, उलट साधनेचाच अभिमान आपल्यापाशी येतो. हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, आज आपल्या आरशात जे आपलं रूप दिसतं ते आपण नाही आहोत. आपल्या मनात येणारे विचार हे मनाचे आहेत, आपले नाहीत. डोळ्याला दृश्य दिसतं, पण तिथे डोळ्यामागे कुणीतरी आहे म्हणून ते दिसतं. डोळ्याचं त्याच्यात काहीही कर्तृत्व नाही. हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरूंकडे जायचं असतं. थोडक्यात आपला देहभाव टाकायला आपण त्यांच्याकडे जायचं असतं. पण कुसंगतीचा त्याग झाला नाही तर, म्हणजे अभिमान टाकून साधनेत राहता आलं नाही तर, मग साधनेमध्ये तो अभिमान शिरून त्या साधनेचाच गर्व तयार होतो. मी 40 वर्ष श्री महाराजांच्या सेवेत आहे. मी कुठल्याही परिस्थितीत अमुक उत्सव चुकवत नाही. मी कुठल्याही परिस्थितीत सद्गुरूंचं ध्यान चुकवत नाही. असा हा अभिमान आपल्यालाच मारक ठरतो. आणि हा अभिमान काढणं अत्यंत कठीण आहे. कारण हा अभिमान सद्गुरूंची आठवणही बरोबर ठेवतो आणि देहाभिमानही वाढवतो. त्यामुळं जिथं सद्गुरूंची आठवण असते तिथं सुख असतं, पण ते मला मिळत आहे याची जाणीवही असते. त्यामुळं अभिमानही वाढत असतो. सद्गुरूंना या सगळ्याच्या पलीकडं आपल्याला न्यायचं असतं. अरे आपण कोणीच नाही, तर आपली स्मृती ठेवून साधनेत आपण राहिलो तर आपण उलट आजारच वाढवला नाही का? खरं पाहता आपण ध्यान करतो याचं स्मरणही राहिलं नाही पाहिजे. इतक्या ध्यानामध्ये वृत्ती विलीन झाल्या पाहिजेत. आपण नाम घेतो हे जर आपण लक्षात ठेवायला लागलो तर नाम घेणारा विसरलाच गेला नाही ना. श्री महाराज तर म्हणतात की नाम घेता घेता आपण नाम घेतो हे विसरून जावं. त्यालाच आपण लक्षात ठेवतो आणि नामाचं महत्त्व कमी होतं.
ज्यानं नाम घेतलं त्या मीचं महत्त्व वाढायला लागतं आणि मग साधनेचा डोंगर अभिमान रूपानं आपल्या छातीवरती उभा राहतो. असं न व्हावं म्हणूनही समर्थ सावध करतायत की श्रवणामध्ये कुसंगती टाकली जाते, त्या पद्धतीनं तुम्ही श्रवणामध्ये दृढ राहा. श्रवणाच्या मार्फत पदोपदी स्वतःला तपासत राहा की अभिमान तर नाही ना आपल्यामध्ये, आपल्या सेवेची, आपल्या उपासनेची स्मृती तर राहत नाही आहे ना. त्यातून आपल्या आत अहंकार शिरून आपण कुणाला दुसऱ्याला कमी किंवा जास्त लेखत नाही आहे ना. परनिंदा, परस्तुती यामध्ये रमत नाही आहे ना. दुसरा कसा वागतोय आणि आपली सेवा कशी उत्तम, दुसरे असे वागायला नको होते, सद्गुरूंच्या आसपास अमुक अमुक पद्धतीचे लोक आहेत, अशा प्रकारचं चिंतन तर आपण करत नाही आहे ना. हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. श्रवणाच्या मार्फत जर आपली आपण तपासणी केलीच नाही आणि अभिमान येतो तेव्हा सावध राहिलो नाही तर कधी तो येईल आणि आपला घात करील आपल्यालाही कळणार नाही. हा अभिमान ही खरी कुसंगती आहे. या अभिमानाच्या पण काही खुणा आहेत, त्याही आपण पाहूया, म्हणजे कुसंगती ओळखता येईल. सद्गुरूंनी आपल्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला विशेष वाटणं, गर्वानं छाती फुलून येणं, भक्तीनं डोळ्यात अश्रू येणं ही वेगळी गोष्ट आणि गर्वानं छाती फुगणं ही वेगळी गोष्ट. त्यातही समजा एखाद्या दिवशी सद्गुरूंनी आपल्याकडं पाहिलं नाही आणि जर आपल्या मनात असाल की अरेच्छा यांनी आपल्याकडं साधं पाहिलंही नाही, तर निश्चित समजावं की आपल्यामध्ये अभिमान आहे, अहंकार आहे. आणखी एक कोण म्हणजे समजा सद्गुरूंनी आपलं कौतुक केलं की हा चांगला आहे, माझा आवडता आहे, साधना चांगली करतो वगैरे वगैरे. कौतुक कोणत्याही प्रकारे करतील, साधं आपल्याकडे पाहून मंदस्मित करतील. ते ऐकून किंवा पाहून जर आपल्याला आत सुख होत असेल तर निश्चित समजावं की आपला अभिमान आहे. आपल्यामध्ये अशी कोणतीही वृत्ती न उमटता नामाचा आणि स्वरूपाचा आनंद दाटून राहायला पाहिजे. अर्थात यासाठी अभ्यास लागतो, पण निदान काय असायला नाही पाहिजे हे जर आपण ओळखलं तर आपण सावध राहू शकू. सद्गुरूंचं आपल्या अंतरंगाकडे लक्ष असतं. सद्गुरू असती हृदयात सच्छशाते जागवित. आपल्याला असं वाटतं की आपण काही कर्म करतोय, दरवाजे बंद आहेत, आपल्याला कोणी पाहत नाही. पण एक तर आत्मा पाहत असतो आणि सद्गुरू तर पाहत असतातच असतात. त्यांचं लक्ष नाही असा एकही क्षण आपल्या जीवनामध्ये असत नाही. आपण मात्र आपल्या भ्रमामध्ये असतो, आपल्या अभिमानामध्ये असतो. त्या अभिमानातून आपल्याला सुखाची जाणीव होते. म्हणून श्री महाराजांचं वाक्य आहे, अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. तो सुखाची आशा घेऊन येतो. सुखाची आशा उत्पन्न होण्यासाठी आधी सुख तो देतो. ते सुख आपण पाहूया. समजा सद्गुरूंच्या ठिकाणी कोणता तरी उत्सव आहे आणि आपण काही फुलांची आरास केली आहे किंवा रांगोळी काढली आहे आणि रांगोळीकडं पाहून सद्गुरू कौतुकानं म्हणाले, वाह किती सुंदर रांगोळी आहे. त्यापुढं जाऊन समजा ते म्हणाले की कुणी काढली, वा वा तू काढलीस का, छान छान, असं ते म्हणाले आणि जर आपल्याला त्यातून सुख झालं, देहबुद्धीच्या अंगानं होणारं सुख बरं का, किंवा माझं कौतुक त्यांनी केलं, तर आपण तिथं सुखामध्ये अडकलो. आता हे सुख पुन्हा दुसऱ्या सुखाची आशा उत्पन्न करतं. दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा रांगोळी काढली की आपण वाट पाहायला लागतो की आता सद्गुरू काय म्हणतायत, आता ते पाहतील का. आणि सद्गुरू नेमकं पाहतही नाहीत, तसेच निघून जातात. मग आपल्याला आतमध्ये त्रास होतो. खरं म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला आपल्या अभिमानाची जागा दाखवलेली असते. ती तशी त्यांनी दाखवली आहे हे जर आपण सावध असू तर आपल्याला कळेल. आणि ही सावधानता श्रवणामुळे येते. म्हणून श्रवण चुकवू नये, रोज ठेवावं आणि त्या श्रवणाचं मनन चिंतनही ठेवावं. सावधानतेनं लक्षात येईल की अरे आपण चुकलो, अभिमान ठेवला आपण, म्हणून सुखाशा आली आणि सुखाशेमध्ये निराशा आली. जर यातला अभिमान बाजूला केला तर आत भक्ती उदय पावलेली असते. लक्षात घ्यावं, जिथं अभिमान आहे तिथं भक्ती नाही आणि जिथं भक्ती आहे तिथं अभिमान थांबू शकत नाही. जर भक्ती असेल तर सद्गुरू जेव्हा कौतुक करतील तेव्हा आनंद अश्रू डोळ्यांमधून येतील.
पण त्यातही फसवेपणा असू शकतो. बऱ्याचदा आपल्याला अभिमानामुळंच आनंदाश्रू आलेले असतात. फरक अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं नेमकं आपल्याला कळू शकत नाही की हे भक्तीनं घडतंय का अभिमानानं घडतंय. म्हणून त्या ठिकाणीही साधकानं नामामध्ये किंवा आपल्या आत्मचिंतनामध्ये स्थिर राहणंच आवश्यक असतं. म्हणूनही श्री महाराज म्हणतात की तुम्ही नामाला कदापि सोडू नका. भगवंताचं नाम आपल्याला रस्त्यावरती ठेवतं आणि आपल्याला हे नाम सोडायचं नाही आहे हा निश्चय श्रवणामुळे जीवनात उतरतो. अभिमानाच्या आणखी काही खुणा आहेत आणि त्या म्हणजे लोकांना उपदेश करावा असं वाटणं. दुसरी एक अभिमानाची खूण म्हणजे अमक्याला इतक्या दिवसात साधलं, मला का साधत नाही, मला अनुभव कधी येणार, अशा प्रकारचे त्रास होणं. आपल्याच्यानं काही जमतच नाही आहे अशा प्रकारचा न्यूनगंड येणं किंवा आपण मोठे साधक अशा प्रकारचा श्रेष्ठता गंड असणं. हे सगळे गंड आणि लोकांना उपदेश करण्याची उर्मी सगळी टाकून द्यावी लागते. किंबहुना मुळात अभिमानच टाकावा लागतो. त्यामुळे त्याबरोबर येणारे दुर्गुण आपोआपच बाजूला जातात. आपल्याला काही कळलं आहे, समजलं आहे, आपण काही जाणतो या भावातून वाढलेला अभिमान लोकांना शहाणपणा सांगायला भाग पाडतो. मग हे लोक म्हणजे अगदी समाजच असेल असं नाही बरं का. आपला नवरा, आपली बायको, आपली मुलं पण असतील. आपण उगाचच त्यांना सांगायला जातो की अरे जरा भगवंताचं नाम घे, अरे जरा ध्यानाला बस, वगैरे वगैरे. संस्कार घडावेत मुलांवरती म्हणून त्यांना सांगणं ही वेगळी गोष्ट झाली. पण त्यानंतर अभिमानानं आपण इतरांना सांगायला जातो की पहा माझी साधना अशी आहे, तुम्हीही ती साधना करा. वस्तुस्थिती अशी असते की ती साधना सद्गुरूंनी केवळ आपल्यासाठी दिलेली असते, लोकांना सांगण्यासाठी नाही. नाम हे आपण घ्यायचं आहे, लोकांनी ते घ्यावं याचा आग्रह आपण धरायचा नाही. समाजाला, लोकांना भगवंताच्या नामामध्ये आणणं, त्यांना नाम घ्यायला लावणं हे संतांचं कार्य आहे, आपलं नाही. त्यामुळं हे विसरून अभिमानामुळं आपण आपली मर्यादा उल्लंघून नको त्या गोष्टी करायला जातो. म्हणजे याचा अर्थ असा, जर आपल्या हातून नको त्या गोष्टी घडत असतील तर ती कुसंगती आहे. मग आता कळणार कसं की आपल्या हातून नको ते घडतंय? पुन्हा श्रवणामुळेच ते कळेल. म्हणून श्रवणे कुसंग तुटे. अशा प्रकारे अभिमानाच्या आंतरखुणा पुष्कळ आहेत. आपल्या साधनेबद्दलचे अनावश्यक विचार, त्या विचारांमधून तयार झालेले भ्रम, साधनेत येणारे अलौकिक अनुभव, त्या अनुभवांबद्दल कधी खोटं बोलणं, कधी खरं जरी बोललो तरी त्या अनुभवांचा अभिमान बाळगणं, अनंत प्रकार आहेत. सगळ्याचं मूळ आपला अभिमान आहे. श्रवण जर आपलं सजग असेल, सजग असा शब्द आहे बरं का, म्हणजे केलंय म्हणून केलंय असं नाही, अत्यंत चाणाक्षतेनं, अत्यंत लक्षपूर्वक जीवाचे कान करून केलेलं जर श्रवण असेल तर आपल्या अभिमानाला ते बाजूला टाकतं. सगळे दोष आहेत हे आपल्याला कळतं, पण आपण सद्गुरूचरणी खरेखुरे शरण जायला शिकतो. त्यांना कळवळून प्रार्थना करतो की महाराज माझे सगळे दोष हरण करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. श्री महाराज म्हणतात पहा की रामाला लोटांगण घालून कळवळून मनापासून शरण जा. त्याला म्हणा, रामा मी तुला शरण आलो आहे, मला तुझ्या नामाचं प्रेम दे. हे लोटांगण घालणं रामाला किंवा सद्गुरूंना शरण जाणं श्रवणामुळं जमतं, जीवनात येतं. म्हणून श्रवण टिकवावं आणि घट्ट धरून ठेवावं, म्हणजे कुसंगती जाते. आता अर्थातच या श्रवणामुळं कामही निघून जातो आणि इतर धोकेही निघून जातात. तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.